छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने फोडण्यात आला। मात्र या प्रचाराच्या सुरुवातीलाच पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांच्यात उमेदवारीवर मतभेद होते। मात्र आज रशीद मामू यांच्या प्रचारासाठी खुद्द अंबादास दानवे मैदानात उतरले आहेत। मात्र या संपूर्ण प्रचारात माजी खासदार चंद्रकांत खैरे कुठेही दिसले नाही आणि याच पार्श्वभूमीवर अंबादास दानवे आणि उमेदवार रशीद मामू यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। सबंध राज्याचं लक्ष लागलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी बघायला मिळत आहे। यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील प्रचाराची आघाडी घेतल्याचं बघायला मिळत आहे। माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे आहेत। काय सांगा दादा, आज प्रचाराचा नारळ फोडलाय? रोजच वेगळ्या प्रभागात फिरतो। आता या प्रभागात आज फोडलेला आहे आणि या ठिकाणी प्रचंड प्रमाणात जनता सहभागी आहे। या सगळ्या वॉर्डामध्ये त्या वॉर्डात आमच्याशी बरंच खेटण्याचा प्रयत्न झाला। प्रशासनाच्या माध्यमातून आमची मशाल रद्द करण्याचा प्रयत्न झाला। आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक पुरून उरलो, त्यांना मशाल आणली आणि पुन्हा निवडून पण आणू। एकीकडे रशीद मामूसाठी तुम्ही आता मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे प्रचाराला, मात्र यामध्ये खैरे साहेबांची अनुपस्थिती दिसते या प्रभागामध्ये प्रचाराच्या रॅलीमध्ये। मी उपस्थित आहे ना, मी शिवसेनेचा नेता आहे ना। खैरे साहेब दुसऱ्या वॉर्डात गेले असतील, प्रत्येकाने वॉर्ड वाटून घेतली। सगळ्यांनी सगळ्या ठिकाणी जाणं पॉसिबल नाही एवढ्या मोठ्या शहरात। त्याच्यामुळं मला असं वाटतं मी माझा या भागात आलेलो आहे। खैरे साहेब आज तिकडे रोज एकाच भागात सगळे सोबत थोडी फिरणं गरजेचं आहे। नाही, पण खैरे साहेब येतील या भागात? येतील ना, का नाही येतील? हे शिवसैनिक नाही का? ही इलेक्शन शिवसेनेची। ते म्हटले होते की जे आहेत रशीद मामूच्या प्रचाराला मी येणार नाही असं त्यांनी विधान केलं। हे पहा, इथं रशीद मामू एकटे नाही, 4 उमेदवार आहे। हाडाचे शिवसैनिक उभे आहेत इथं। गणेश लोखंडे हाडाचा शिवसैनिक आहे, आई दोबाय वाणीताई शिवसैनिक आहे, जुन्या नगरसेवक आहे। हे हाडाचे सैनिक, यांच्या प्रचारात सगळ्यांना यावंच लागेल। नक्कीच मामू, तुमच्या प्रचाराचा आज दौरा होतोय, पण या दौऱ्याला कुठेतरी खैरे साहेब अनुपस्थित आहे। नाही, ते येणार आहे, परंतु बीजेपी आणि तिकडे फक्त मामू आहे, त्यांचा विकास नाही। ते फक्त मामूच्या नावावर इलेक्शन लढत आहे आणि ते दाब्यात दानेसाहेबांची मेहरबानी ते पार्टीमध्ये घेतलेलं आहे उद्धव साहेबांनी। मग त्याच्यामध्ये आणखीन काय नाही। आणि कोणाचं आव्हान वाटतं तुम्हाला? कोणाचं आव्हान वाटतं तुम्हाला? आम्हाला आव्हान कोणाचा वाटत नाही। आम्हाला गर्व वाटतं की उद्धव ठाकरे सेना आणि दानवे साहेब सगळे पदाधिकारी आमच्या बरोबर हे आम्हाला वाटतात। नक्कीच आमच्यात कसलीही नाराजगी नाही आहे। खैरे साहेब देखील या प्रभागामध्ये प्रचाराला येतील असं जे आहे ते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, छत्रपती संभाजीनगर।